नमस्कार मंडळी. आपण तुमच्या खूप आवडत्या विषयी पैशाविषयी बोलत होतो. पैसा हा सगळ्यात आवडता विषय असतो लोकांचा, होय ना. आता पैसा कमवलेल्या पैशाचं करायचं काय तुम्ही? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स तर कराच, पण मुख्य म्हणजे काही एक राखीव पैसा तुमच्या हातात कायम हवा. तो करण्यासाठी काय करायचं? बहुतेक वेळा लोक कसं करतात माहिती आहे, आपल्याकडे किती कमाई आहे ते कुटुंबामध्ये सगळ्यांना माहिती होईल असं बघतात आणि मग त्याच्यातनं खर्च किती करायचा ते ठरवतात आणि त्याच्यातनं उरले पैसे तर ते भविष्यासाठी राखीव ठेवतात. अनेक वेळा कधी कधी मोठमोठ्या अडचणी उभ्या राहतात. कधीतरी मुलांचं शिक्षण असतं, लग्न समारंभ असतात, इतर गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला किंवा कधीतरी मोठा आजारपण येतं. मग अशा वेळेला पैशाची गरज भासते. पण मग अशा वेळेला आपण राखीव म्हणून काही पैसा ठेवतोय का पाठीमागे, है ना? तर त्याच्यातला हा भाग आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की आपण जो पैसा खर्च करतो तस तो करून मग उरलेला पैसा इन्व्हेस्टमेंट असं नाही, फ्युचरसाठी आपल्या भविष्यासाठी काही एक राखीव पैसा आधी बाजूला ठेवायचा आणि उरलेलाच पैसा खर्च करायचा. त्याच्यात आपलं खर्चाचं बजेट मॅनेज करायचं. आपण भविष्याबद्दल मागे बोललो होतो, प्लॅनिंग, त्यातलं आर्थिक प्लॅनिंग आपलं अतिशय चांगलं असलं पाहिजे. जे लोक व्यवसाय करतात, कामधंदा करतात, त्यांच्यासाठी पेन्शन मिळत नाही. मग त्या पेन्शनची सोय आपण करतो का? वय झाल्यानंतर आपण कुणावर तरी अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर असू याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे याचा विचार आपल्याला जाणीवपूर्वक केला पाहिजे. आपण स्वतःच्या पायावर उभं असू, तेवढा पैसा आपल्या हातात असेल, त्याच्यातनं आपल्याला पेन्शन मिळेल, आपल्याला आपलं एक मध्यमवर्गीय जे काही जगणं आहे ते कंटिन्यू ठेवता येईल. अशा पद्धतीनं आपण जर पैसा राखीव ठेवला तर मला वाटतं आपलं म्हातारपण चांगलं जाऊ शकेल. तर ह्या तऱ्हेनं पैशाचा खर्च करताना आपण विचार केला पाहिजे. अर्थात पैसा खर्च करताना काय करायचं, कुठल्या आयटमवर करायचं, कुठल्या आयटमवर नाही करायचं, ह्या सगळ्याचा विचार मात्र मनाशी असला पाहिजे. उद्या आपण ते बघणार आहोत. खर्च कसा होतो, कशा पद्धतीनं आपण लोकांना त्या बाबतीत नाव ठेवतो हेही आपण बोलूया. उद्याचा व्हिडिओ जरूर पहा. तोवर आजचा लाईक केला ना, आणि हो, शल्यशोभा चॅनल सबस्क्राईब केलंय ना. धन्यवाद.